तर बघा मैत्रिणींनो, आपण नेहमी पालेभाज्या करतो, फळभाज्या करतो, पण कधीतरी हे कडधान्यसुद्धा करायला हवेत. कारण कडधान्यामध्ये बरेचसे जीवनसत्व असतात, प्रोटीन असतात. डाळी, कडधान्य ह्या मधून आपण ह्या भाज्यासुद्धा केल्या पाहिजेत. आता त्यातलीच ही एक भाजी आहे चवळी, म्हणजे वाळलेली जी चवळी असते ती चवळीची आपण ही भाजी केलेली आहे. तर अतिशय टेस्टी होते. मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा पातळ जर केली तर आपल्याला घरी खाण्यासाठी सुद्धा ही अगदी छान लागते. तर आता ही कशी करायची आपण बघूयात. तर बघा, मी रात्री कोमट पाण्यामध्ये 1 वाटीभर चवळी आपण भिजत घातलेली होती मी. तर बघू शकताय तुम्ही, सकाळी अशा पद्धतीने ही छान अशी भिजलेली आहे. तर आता 2 पाण्याने मी एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरच्या डब्यामध्ये डायरेक्ट आता ती त्यामध्ये टाकलेली आहे. आता त्यामध्ये बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे, म्हणजे छान अशी शिजली जाते. आता ते कुकरला लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे मस्त अशी ही चवळी शिजली जाते. तर आता आपण पाहूयात आता आपली चवळी कशी शिजली ती. तर अशा पद्धतीने बघा, आता ही चवळी अशी शिजलेली आहे. हातावरती आपण थोडंसं स्मॅश करून पाहूयात. तर बघा, असं दाबल्यानंतर छान लगेच अशी मस्त अशी स्मॅश होते. तर जर ही चवळी एक दाणा जर फुटला तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते, अगदी मस्त लागते. पण चवळी ही चांगली शिजली पाहिजे, कडक राहता कामा नये. कारण कडक जर राहिली तर त्याचा अर्क उतरत नाही आणि चवही लागत नाही आणि भाजीसुद्धा चांगली लागत नाही. तर मस्त अशी चवळी आपण शिजवून घेतलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घ्यायची. तर आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. आता तेल तापलं की लगेच त्यामध्ये टाकणार आहोत आपण पहिल्यांदा मोहरी. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. नंतर आपण हिंग टाकणार आहोत. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा टाका, खूप मस्त लागतो या भाजीला. आता आपण त्यामध्ये टाकायचा आहे कांदा. तर मध्यम एक आकाराचा मी एक बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये टाकलेला आहे. आता मंद गॅसवरती हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर बघा, या चवळीची आपण कोरडी उसळही करू शकतो, थोडीशी रबरबीत करू शकतो किंवा थोडीशी पातळसुद्धा करू शकतो. आपल्याला जशी आवडत असेल तशी आपण ही भाजी करू शकतो. आता त्यामध्ये आपण वाटण टाकायचं आहे. मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण तयार असतं माझ्याकडे, ते मी टाकलेलं आहे. तुम्ही फक्त आलं लसूण पेस्ट टाकली तरीसुद्धा चालेल. पण आता थोडंसं दाटसर होण्यासाठी त्यामध्ये खोबरं मी टाकलेलं आहे, ते मी वाटण टाकलं आहे. तर आता हे छान असं वाटण कच्चा वास त्याचा संपेपर्यंत किंवा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता एक करून मसाले घालायचे. तर थोडीशी मी हळद घातली, काळा मसाला घातला आहे आपला वर्षभराचा असतो तो. नंतर बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातला आहे आणि टाकायचे धणे पावडर. एवढे मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत. आता मंद गॅसवरती आता आपण हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता त्यातच आपण टाकले चवीनुसार मीठ. तर मी जाड मीठ टाकलं आहे, कारण ही भाजी थोडीशी आपण रबरबीत करणार आहोत. तर मस्त त्यामध्येही विरघळून जातं हे मीठ आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं. आता मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापला आहे, तो पण त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. आता मीठ टाकल्यामुळे तो चांगला लगेच मऊ होतो आणि नंतर पाण्यामध्ये शिजल्यानंतर लगेच स्मॅश होतो, म्हणजे त्याच्या फोडी दिसत नाहीत. काही जणांना टोमॅटोच्या फोडी आवडत नाहीत, पण त्यामध्ये स्मॅश झाले की भाजीला छान चव लागते. आता मी त्यामध्ये थोडंसं शिजण्यापुरतं गरम पाणी टाकलं आहे. आता त्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट. आता बघा, छान तेल पण वर आलं आहे, रंगही छान दिसतो आहे. आता हे मी स्मॅश केलं तर अगदी स्मॅश होतं आहे टोमॅटो, म्हणजे आपण भाजी चांगली उकळी येईपर्यंत जर शिजवलं तर मस्त स्मॅश होऊन जाईल. आता त्यामध्ये आपण टाकलं आहे शिजलेली चवळी. आता ही सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण सगळं तिखट मीठ वगैरे सगळं त्यामध्ये टाकलेलं आहे. आता आपण थोडीशीच उकळी आणून त्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवरती आपण झाकण ठेवून 2-1 मिनिट आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने मस्त अशी छान उकळी आलेली आहे. तर तुम्हाला जसं रबरबीत ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही गरम पाणी त्यामध्ये टाका किंवा
कोरडी करायची असेल तर थोडंच पाणी टाका आणि तेवढ्याच पाण्यामध्ये ती शिजवून घ्या. आणि पातळ करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त टाका. तर असंच झाकण ठेवून ठेवून आपण हे अजून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा अगदी रबरबीतच ठेवलं आहे, जास्त पाणी नाही ठेवलेलं. तर आता थोडंसं पाणी घालून पुन्हा त्यामध्ये आपण अजून शिजवून घेऊयात. कारण एक एक दाणा जर त्यामध्ये फुटला गेला तर खूप छान चव लागते. तर तुम्ही जसं तुम्हाला हवी जशी भाजी तसं पाणी तुम्ही टाका, गरम पाणी. शिजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर हे अजून थोडंसं दाटसर होतं, त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाका. तर बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण अशी भाजी ही शिजवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने थोडासा रस्सा ठेवला आहे, जास्तही पातळ केलेली नाही आणि जास्तही घट्ट केलेली नाही आहे. तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकायची आणि मस्त अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही भातासोबतसुद्धा खूप छान लागते, पोळीसोबत खूप छान लागते, भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त लागते ही भाजी. नक्की एकदा तुम्ही ट्राय करून पहा, कशी झाली मला तुम्ही कमेंट करून पण सांगा. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर मस्त अशी गरमागरम चवळीची भाजी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही आपले व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.